बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन इंग्रजी विषयाच्या नवीन घटकाकडे वळणार आहोत, जो नेहमी आपल्याला 8व्या वर्गापासून तर जवळपास 10व्या वर्गापासून नेहमी हा प्रश्न आपल्याला विचारला जात असतो, त्या घटकावरती आधारित। तर आजचा जो आपला घटक आहे तो म्हणजे सफिक्स आणि प्रेफिक्स, सफिक्स अँड प्रेफिक्स। आता बरेचदा आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारला जाते की ॲड अ न्यू वर्ड अँड मेक अ प्रेफिक्स। मग बरेचदा असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्या पुढे एक कन्फ्युजन तयार होतं की नेमकं सफिक्स आणि प्रेफिक्स म्हणजे काय, शब्दाच्या सुरुवातीला नवीन शब्द लावायचा की शब्दाच्या शेवटी नवीन शब्द लावायचा। याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। प्रेफिक्स हा नेहमी सुरुवातीला लावला जातो आणि सफिक्स हा नेहमी शेवटी लावला जातो। मग आता हे लक्षात कसं ठेवायचं, प्रेफिक्स म्हणजे पहिला, हे तुम्ही लक्षात ठेवा। जर प्रेफिक्स म्हणजे पहिला हा जर शब्द तुम्ही लक्षात ठेवला तर निश्चितच तुम्हाला याचं कन्फ्युजन कुठेही येणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही शब्दाच्या सुरुवातीला एखादा नवीन शब्द लावायचा आणि नवीन शब्द लावला की एक अर्थपूर्ण असा नवीन शब्द आपल्याला मिळतो, त्याला आपण नेहमी काय म्हणायचं, प्रेफिक्स म्हणायचं। आणि कुठल्याही शब्दाच्या शेवटी एखादा नवीन शब्द आपण लावला आणि एक अर्थपूर्ण नवीन शब्द आपल्याला मिळाला की त्याला काय म्हणायचं, सफिक्स। आता बघा, प्रेफिक्स तयार करताना म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला कुठला तरी नवीन शब्द लावताना किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नवीन शब्द आपण त्याला लावू शकतो, आणि सफिक्स करताना सुद्धा एखाद्या शब्दाला वेगवेगळ्या प्रकारचे नवीन शब्द आपण लावू शकतो आणि एक अर्थपूर्ण नवीन शब्द तयार करू शकतो। तर यामध्ये सर्वात पहिली मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, अन, UN या शब्दाचा वापर कसा करायचा। आता एक लक्षात ठेवायचं, अन म्हणजे उलट, सरळ अन म्हणजे उलट। कुठल्याही शब्दाचा उलट आपल्याला करायचा आहे, विरुद्ध आपल्याला करायचा आहे, तर त्याच्यासाठी अन वापरायचा आहे। जसं फॉर एक्झाम्पल तुमच्या पुढे मी एक शब्द ठेवला हॅपी आणि तुम्हाला म्हटलं की प्रेफिक्स तयार करा, प्रेफिक्स लावून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा। मग काय करायचं, हॅपीच्या पुढे तुम्ही फक्त अन लावायचं, UN लावायचं, म्हणजे एक नवीन शब्द तुमचा तयार झाला, अनहॅपी। मग आता तुम्ही हे सेंटेन्स मध्ये सुद्धा वापरू शकता, टुडे आय एम व्हेरी हॅपी। मग आता टुडे आय एम व्हेरी हॅपी म्हटल्यानंतर मी आज खूप आनंदी आहे, परंतु मला या वाक्याला थोडंसं चेंज करायचं आहे। मग चेंज करत असताना टुडे आय एम नॉट हॅपी असं सुद्धा आपण म्हणू शकतो, पण मला आपली इंग्रजी जी भाषा आहे ती आणखी चांगली करायची आहे। मग त्यासाठी मी काय वापरतो, टुडे आय एम अनहॅपी। म्हणजे काय केला, मी त्या ठिकाणी प्रेफिक्स वापरला, आणि ज्यावेळी मी प्रेफिक्स वापरला तेव्हा आपली भाषा सुद्धा सुंदर वाटली आणि एक नवीन शब्द आपल्याला माहित झाला। तसंच तुम्ही आय एम व्हेरी लकी, लकी शब्दाला UN लावला तुम्ही की तुमचा अनलकी तयार झाला, म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय झाला, तुमचा प्रेफिक्स तयार झाला। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण UN वापरून प्रेफिक्स तयार केला, नवीन वर्ड तयार केला आणि नवीन वर्डचा आपल्याला अर्थ सुद्धा आपण मिळवून घेतला, त्याचप्रमाणे आता दुसरी ट्रिक आहे आपली, ती म्हणजे री। आता री म्हणजे काय, RE, हा री आपल्याला वापरायचा आहे। रीचा अर्थ काय होतो, पुन्हा पुन्हा। जसं तुम्ही क्रिकेट बघता आणि क्रिकेट बघितल्यानंतर एक शब्द वारंवार त्या कॉमेंट्री मध्ये वापरला जातो, रिप्ले, म्हणजे काय झालं, पुन्हा पुन्हा दाखवणे, है ना। मग त्याप्रमाणे आपण री शब्द वापरून, री शब्द हा वापरला की एक प्रेफिक्स आपण लावला RE आणि एक नवीन शब्द आपल्याला मिळाला। जसं रिप्ले झाला, त्यानंतर मेक असेल, मेकला तुम्ही सुरुवातीला RE लावला की तुमचा एक नवीन शब्द तयार झाला, रिमेक। त्यानंतर टीच, टीचला समोर लावला तुम्ही RE की तुमचा तयार झाला रीटीच। अशा पद्धतीने हा जो RE आहे, री आहे, तो लावून सुद्धा आपण काय करू शकतो, आपला प्रेफिक्स आणि नवीन वर्ड काय करू शकतो, तयार करू शकतो। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक शब्द आपण वापरू शकतो आणि तो वापरून सुद्धा आपण प्रेफिक्स लावून, त्या शब्दाचा प्रेफिक्स लावून एक अर्थपूर्ण शब्द आपण तयार करू शकतो। जसं ANTI, अँटी, हा शब्द जर तुम्ही वापरला, आता या अँटीचा आपण अर्थ जर बघितला तर या अँटीचा अर्थ होतो शत्रू। जसं सेप्टिक, त्याला तुम्ही अँटी लावा, ANTI लावलं की तुमचा होतो अँटीसेप्टिक। त्यानंतर परत तुम्ही व्हायरस, या व्हायरसला, व्हायरसचा शत्रू आपल्याला सांगायचा आहे, मग त्यासाठी ANTI हा शब्द पुढे लावा, म्हणजे अँटी व्हायरस। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण ANTI म्हणजे अँटी
हा शब्द वापरून सुद्धा प्रेफिक्स तयार करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रेफिक्स लावून म्हणजे सुरुवातीला एक नवीन शब्द लावून आपण एक अर्थपूर्ण शब्द तयार केला. तर आता आपल्याला या शब्दाच्या शेवटी एक शब्द लावून आपल्याला एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मग आता शेवटी लावत असताना ज्यावेळी आपण एखाद्या शब्दाला शेवटी एखादा शब्द लावतो आणि एक अर्थपूर्ण शब्द आपला तयार होतो, त्याला आपण म्हणत असतो सफिक्स. मग या सफिक्स मध्ये सर्वात पहिला आपण घेऊ नेस. नेस म्हणजे NESS. आता या नेसचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे? सर किंवा पण. आता सर किंवा पण म्हणजे नेमकं कसं? आता समजा एखादा शब्द मी तुमच्या पुढे मांडला की स्वीट. या स्वीटला सफिक्स लावून एक अर्थपूर्ण शब्द तुम्ही तयार करा. मग तुम्ही स्वीटला NESS लावा. नेस म्हणजे स्वीटनेस शब्द तुमचा तयार झाला आणि या शब्दाचा अर्थ झाला गोड सर. मग परत एखादा शब्द मी तुमच्या पुढे ठेवला कोल्ड. आता या कोल्डला परत तुम्ही NESS लावला की तुमचा तयार झाला कोल्डनेस म्हणजे थंड सर. अशा पद्धतीने आपण नेस वापरून सुद्धा आपला सफिक्स तयार करू शकतो. परत विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखी एक शब्द लावून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो आणि तो सफिक्स तयार करू शकतो. मग यासाठी तुम्ही लेस LESS या शब्दाचा वापर करू शकता आणि याचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे नसलेला. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या पुढे मी एक शब्द ठेवला वायर आणि या वायरला तुम्ही LESS लावला की LESS लावल्यानंतर तुमचा एक नवीन शब्द तयार होतो वायरलेस म्हणजे वायर नसलेला. परत एखादा आपल्या दैनंदिन जीवनातला आपण शब्द घेऊ इंक. या इंकला तुम्ही लेस लावला की इंकलेस म्हणजे शाई नसलेला. तर या पद्धतीने लेसचा वापर करून सुद्धा आपण काय करू शकतो? आपला एक नवीन सफिक्स तयार करू शकतो आणि एक अर्थपूर्ण शब्द सुद्धा आपण तयार करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे आपण बरेचसे शब्द सुरुवातीला लावून आपला प्रेफिक्स तयार करू शकतो आणि एक अर्थपूर्ण नवीन शब्द तयार करू शकतो. त्याचप्रमाणे बरेचसे शब्द आपण शब्दाच्या शेवटी लावून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो. राहिलेले जे शब्द आहेत ते आपण पार्ट 2 म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे काही शब्द आहेत त्याचा वापर करून सुद्धा आपण एक अर्थपूर्ण प्रेफिक्स तयार करणार आहोत आणि एक अर्थपूर्ण सफिक्स तयार करणार आहोत. परत एकदा तुम्हाला सांगतोय की प्रेफिक्स आणि सफिक्स या दोन शब्दामध्ये गोंधळून न जाता एक गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे. प्रेफिक्स म्हणजे पहिले सुरुवातीला येणारा शब्द, ज्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो प्रेफिक्स. म्हणजे आपल्या 8वीच्या 9वीच्या 10वीच्या कुठल्याही एक्झाम मध्ये हा प्रश्न आला की मेक अ प्रेफिक्स, मग असा शब्द आल्यानंतर आपल्याला लगेच त्या ठिकाणी प्रेफिक्स म्हणजे पहिला हे आपल्याला आठवायचं आहे आणि आठवलं की त्यानंतर आपल्याला त्या शब्दाच्या सुरुवातीला कुठलाही एक अर्थपूर्ण शब्द लावून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे आज झालेला आपला टॉपिक होता. यावरती आधारित मी तुम्हाला काही गृहपाठ सुद्धा देणार आहे. तो गृहपाठ तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल, तो तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.